ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेत, मराठा समाजानं समजून घ्या. याच्यानंतर सांगितलं जाणार नाही. आता आज 16 तारखेला सांगतोय, 29 किंवा 28 ऑगस्टला तुम्ही इथं यायचंय. ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, त्यांनी कोणाकडे अर्ज केलाय, कोणत्या तालुक्याचा आहे, तुमचं नाव, कोणचा अधिकारी आहे, कोणत्या भाषेत तुमची नोंद सापडली, अधिकारी देत नाही. त्यांनी तिथं पण अर्ज द्यायचा आणि एक इकडं पण अर्ज घेऊन यायचा की आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही. तुमचं प्रमाणपत्र देऊस तर आंतरवालीतून तुम्ही माघारी जायचं नाही. दुसरं, ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत पण त्यांनी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, व्हॅलिडिटी अधिकारी महाराष्ट्रासाठी सांगतोय, मग त्याच्यात विदर्भ पण आला. नंबर 1 ला विदर्भाच्या नोंदी निघाल्यात, नंबर 2 ला पश्चिम महाराष्ट्रात निघाले. म्हणून गाफील कुणी राहू नका. आता आमचा नंबर लय लांब आहे. ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलाय पण जाणून बुजून अधिकाऱ्यांना व्हॅलिडिटी दिल्या नाहीत, प्रमाणपत्र दिलेलं असून तो कोण अधिकारी आहे, कोणत्या तालुक्यातला आहे, तुमचं नाव काय आहे, तुमची नोंद कशात सापडली, प्रमाणपत्राची झेरॉक्स त्या अर्जाला जोडा. व्हॅलिडिटीला एक अर्ज त्यांच्याकडे करा आणि एक कागदावर लिहून इकडे अर्ज घेऊन या. तुमची व्हॅलिडिटी होस तर तुम्ही माघारी जायचं, आंतरवालीतून अजिबात नाही. ज्या पोरांना ऍडमिशन घेतलेत कुणबीतून, व्हॅलिडिटी टाकले पण देत नाहीत, जे पोरं शिकत आहेत त्यांना जर आंतरवालीला अर्ज घेऊन येता येत नसेल तर त्यांनी येऊ नका. तुमच्या भावाला किंवा वडिलांना कुणालाही पाठवा आंतरवाली आणि त्यांनी सांगा की आमचा मुलगा किंवा आमच्या भावानं कुणबीतून ऍडमिशन केलंय पण व्हॅलिडिटी देत नाहीयेत, पण पोराला शिकत आहे म्हणून त्याला येता आलं नाही तर मी आलोय, तसं तुम्ही या आणि तुमचं काम होस तर एकानं पण माघारी जायचं नाही. याचबरोबर ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलेत पण अधिकारी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी सुद्धा एक अर्ज तिथं करायचा आहे तुमच्या स्थानिक मराठवाड्यात प्रत्येक तालुक्यात, आणि एक अर्ज कागदावरती लिहून घेऊन यायचा आहे की आम्ही हैदराबाद गॅजेटेनुसार अर्ज केला होता, या तहसीलदारकडे किंवा तुम्ही कोणाकडे केलाय त्याच्याकडे, ही आमचा तालुका आहे, हा अधिकारी हा देत नाहीये आणि आमची नोंद या भाषेत सापडलेली. हे सगळं यावेळेस घेऊन यायचं, कोणीही मागं राहायचं नाही. याच्याच बरोबर महामंडळाअंतर्गत अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाअंतर्गत आतापर्यंत 450 कोटी रुपये वर्ग झालेत, पण ज्यांचे व्याज परतावे राहिलेत ना, सरकार म्हणतं व्याज परतावे राहिले नाही. ज्यांचे व्याज परतावे राहिले त्यांनी आपला अर्ज घेऊन, तुमचा तालुका कोणचा आहे, तुम्ही कोणत्या साली महामंडळाकडून कर्ज घेतलंय, किती दिवसापासून तुम्हाला परतावा येत नाहीये आणि तुम्ही कशावरती घेतलंय आणि तुमचं नाव काय अर्जदाराचं, हे अर्ज लिहून आणा कागदावरती आणि सांगा की आमचा व्याज परतावा दिला नाही. सगळ्यांच्या वतीनं 4-5 जणांनी यायचं नाही, प्रत्येकानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा. ज्याचं काम होत नाही त्यांनी काम होस तर आंतरवालीतून पुन्हा माघारी जायचं नाही. हे मराठा समाजाने लक्षात घ्या. आता याला जोडू, सारथी अंतर्गत जेवढ्या योजना आहेत याला जोडून पंजाबराव देशमुखांची योजना पण, कोणत्या पोरांना पंजाबराव देशमुखांचे शिष्यवृत्त्या भेटल्या नाहीत त्यांनी त्यांचा अर्ज घेऊन यायचा की आम्हाला भेटलं नाही त्या पोरांनी. जर ते पोरं शिकायला असतील तर त्यांचा भाऊ किंवा वडिलांना पाठवून द्या. आज मी सविस्तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय, याच्यावरती कोणीही विनाकारण व्हायबल व्हायचं नाही. कोणचा अभ्यास काय म्हणतो, कोण काय म्हणतो, ध्यान द्यायचं नाही कोणाकडं. हे सगळं राजकीय स्वार्थापोटी चाललेलं आहे, आपलं गरिबांच्या लेकरासाठी चाललेलं आहे. काहींच सरकार आणि नेते खुश करण्यासाठी आपल्यात राहून चाललंय आणि आपलं फक्त आणि फक्त मराठ्यांच्या समाजाच्या लेकरासाठी चाललंय. म्हणून काहींना आपल्यातल्याला समाजाचं हित नाहीये, त्यांना त्यांचं हित बघायचंय. दोन्ही डगरीवर पाय ठेवून त्यांचे डाव सुरू आहेत, युवळायचंय फक्त. त्यांना आयुष्यात काहीही करता आलेलं नाही, हे मराठा समाजाने समजून घ्या. म्हणून सारथीच्या कोणत्या योजना बंद केल्यात त्याचा सुद्धा डिटेल अर्ज आंतरवालीत घेऊन या. त्या योजना सुरू होस तर ज्याने अर्ज दिलाय त्याने आंतरवालीतून पुन्हा माघारी जायचं नाही. नसता आम्हाला द्यायचा अर्ज ती झोपला घरी जाऊन, आमच्या रात्र वेळेवर गर्दीमुळे ध्यानात तिथं तुम्हाला सेपरेट एका जागेवर जागा दिली जाणार आहे अर्जदारांसाठी. हा फक्त मंत्री आले शिष्टमंडळ की तुम्ही यायचं, अभ्यासकांना सुद्धा एक जागा दिली जाणार आहे.
त्यांनी सुद्धा त्याच जागेवरती राहायचं. मंत्री आलं की यायचं, मंत्री गेलं की तिकडे जायचं. मीडियात बॉम्बलायचं नाही. इथं ती शाळा जमत नाही. ती तुमची शाळा तिकडे असते तुमच्यात बैठका लागल्या सरकारच्या टेबलावर उड्या छानफाना कर, बैठकी हिसकुटून दी. जर सरकारला काही कळा ना, मराठ्याला काही कळा ना काय मिळालं. तशा बैठका आम्ही खूप बघितल्यात. बैठक हिसकुटून लावायला काय येतात आणि काही पोट तिडकीनं सांगायला येते सरकारला. मग ते तुम्ही उड्या हाणणार आणि समाजाचं वाटलं करणार. इथं ती शानपणा जमणार नाही. नसता अंतरवालीत पाय ठेवायचा नाही. इथं समाज हितासाठी यायचं, समाजाच्या कल्याणासाठी यायचं, बॉम्बलासाठी यायचं नाही. लगेच गेला बोंबलात मीडियापाशी ज्ञान पाजळीलं, त्यासाठी इथंच हे करायचं. म्हणून जे जे पोरं अर्ज घेऊन येणार आहेत त्यांसाठी एक सेपरेट जागा दिली जाणार आहे. निवांत बसायचं तिथं. मंत्री आले की आम्ही बोलून घेतो. अभ्यासक आले एका जागेवरती वेळ जागा दिली जाणार आहे. मंत्री आले की यायचं. विषय चालला होता आपला सारथीचा. सारथीच्या ज्या योजना बंद पडल्यात त्या सगळ्या योजना पुन्हा सुरू करून घ्यायच्या. म्हणून कोणत्या बंद केल्यात? ओबीसींना काय सुरू आहे, मराठ्यांना काय सुरू नाही, हे सगळं सुरू करून घ्यायचं सारथीच्या मार्फतचं. पंजाबराव देशमुखांपासून सगळं ही झाला आपला क्लिअर विषय. सरकारनं 30 मेच्या आंदोलनात आपण उन्हात जे आंदोलन केलं त्यावेळेस ओबीसीचा जे आर काढला. बघा किती फसवायचं असतं एखाद्याला. 3 महिने झाले त्या जे आरची अंमलबजावणी नाहीये. पोरांनी ऍडमिशन घेतले, पूर्ण फीस दिली. काय पागल समजता का आम्हाला तुम्ही, शिंदे आणि फडणवीस? समाजाने तुम्हाला गोड बोललो, डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही समाजाच्या डोक्यावर मुतणार का? ही कोणची शाळा आहे? मी समाज मरू देणार नाही. तुम्हाला राजकारणातून संपू पण समाज मरू दिला जाणार नाही. फीस पूर्ण घेतल्या. त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही, फीस शाळावरील सगळे मागायलेत. तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, दादा भुसे साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, चंद्रकांत दादा पाटलांच्या काढा, तुम्ही कृषी मधलं काढा, सगळे पत्र काढावं लागते. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाचं पत्र काढावं लागत. तेव्हा हे अधिकारी ही करतात. तुम्ही राज्याअंतर्गत ऍडमिशन, देशांतर्गत ऍडमिशन घेतलेल्या पोरांना सुद्धा महाराष्ट्रातल्या पोरांनी तिकडे ऍडमिशन घेतल्यामुळे सवलती लागू होणार आहेत असं सांगितलं. केल्या लागू सवलती? तुम्ही सवलत लागू म्हणा आम्ही लय दिलं. अरे ज्यावेळेस तुम्ही दिलं, आम्ही दिलंच म्हणलो. फडणवीस साहेबांनी काय शब्दांत दुखवलं नाही वर्षात, एकही शब्दांत दुखवलं नाही, एकही. कारण आम्हाला वाटलं आता आमच्या समाजाचं कल्याण करायला. काहीच करणार तुम्ही पुढं. तुमच्या स्वतःच्या मंत्रालयाचा काढला नाही तुम्ही. प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी जे आर काढला. उदय सामंत साहेबांनी त्यांच्या मंत्रालयाचा काढला, MIDCचा. महावितरण मध्ये सुद्धा पोरांना शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या दिल्या. काढला तुम्ही? काढला जे आर? इथंच भावना कळते तुमची मराठ्यांविषयी किती पोटदुखी आहे. नसता आम्हाला बोलायची गरजच नव्हती. आम्हाला ह्या गोष्टी काही करायचीच गरज नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचे काहींचे पैसे तसे राहिले, काहींच्या नोकऱ्या राहिल्या. का बरं तुमचे अधिकारी सांगितलं नाही कलेक्टर ऑफिस मधून त्यांना की बाबा रे तुम्ही MIDC महावितरण मध्ये नोकऱ्याला अर्ज करा, तुम्ही ST महामंडळात अर्ज करा, आम्हाला सरकारच्या ऑर्डर आहेत की ताबडतोब यांना नोकरीवरती घ्या. केलं तुम्ही मला आंदोलन सुरू झाले की 6 महिन्यानं सांगितलेले महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागे घेतो. घेतल्या तुम्ही? अरे किती जीव घेणाऱ्या त्या गरीब समाजाचा खोटे नाट्य गुन्हे दाखल केले पोरांवरती. तो कशामुळे केले? आमच्याच महिलांवरती, आमच्यावरती क्रूर हल्ला केला. पुन्हा त्या भानगडी नाही करायच्या. आता पुन्हा भानगडी नाही करायच्या. वेळेप्रसंगी डाव फिरू शकतो. आंदोलन मुंबईत सुद्धा येऊ शकतंय. तुम्ही तराला लावू नका. फायनल अंतरवालीच आहे. मला काय माझ्या समाजात सांगितलं, मी मुंबईत गेलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे, अंतर्गत असलं तरी आंदोलन पाहिजे. मी कुठेही करू, तुमच्या लेकराचं कल्याण करेल ना. माझ्यावरती समाजाने फक्त प्रामाणिकपणामुळं, समाजाशी गद्दारी न केल्यामुळं आयुष्यात समाजाच्या विरोधात शब्द वापरला नाही राजकारणासाठी मी. म्हणून पश्चिम महाराष्ट्र इतिहास घडवला आहे. पश्चिम महाराष्ट्र अर्धा राहिलाय, परेशान करायला आम्हाला. आमच्याकडे पण या, आम्ही वाट बघतोय. पण मी माझ्या सगळ्या मायबापांना सांगतो, मला पश्चिम महाराष्ट्रात आता राहिलेल्यात येता येत नाही, तब्येत खराब आहे. मराठवाड्यातही शक्यतो दौरा होईल का नाही माहित नाही, पण लय आग्रह धरलाय. तब्येतीवर शेवटी अवलंबून आहे. विदर्भातल्या बांधवांना माझं हेच सांगणं आहे, जर माझं येणं झालं नाही
तर तुम्ही आपण आपल्या गावात बैठका सुरू करा, कोणाची वाट बघू नका. आमच्याकडे येऊ नये आला म्हणून बैठक नाही घेतली, घराघरात जा आणि सगळ्यांना सांगा 29 ऑगस्टला अंतरवालीत जायचं. यावेळेस शेवटचा निर्णायक लढा करायचा. मराठ्यांची एकही मागणी म्हणतोय मी माग ठेवायची नाही. चला, तुमचं काय? ते काही अभ्यासक येणार आहेत ज्यांनी तुम्हाला तुमच्या मताशी सहमत नव्हते त्यांनी सोशल मीडियावरती लिहिलंय की ते येणार आहेत. नीट वागायचं असलं तर यायचं नाही, तर इकडे यायचं नाही. मी मीडियात तेच सांगितलं, इकडे यायचं नाही. रात्री पण सांगितलं, आपल्याकडे चोरून लपून काय नसतं. तुम्हाला काय समाजाच्या विरोधात बोंबलायचं, तुम्ही तिकडे राहूनच बोंबलू शकता, काही अडचण नाही. तुम्हाला मराठ्यांचे लेकराच्या अन्नात माती कालणारे, विष कालणारे ओबीसीचे काही लोक लागतायत, तर इकडं मराठ्यात काय आहे? मग ते कोण कोण असते ते सगळेच या काला म्हणत नाहीत. आणि मी ओळखीत नाही अर्ध्याला तरी म्हणतात आम्ही यावं सांगितलं होतं, आम्ही तेव्हा सांगितलं होतं आणि आमचं ऐकलंच नाही. अरे तुम्हाला ओळखीतच नाही. मी आता मला कळायला लागलं हे अभ्यासक आहेत म्हणून. आणि जे अभ्यासकाला देता आलं नाही ना, ते आम्ही गरीब लोकांनी दिलंय. फक्त मी जीव याच्यासाठी लावतो की ते समाजाचा भाग आहेत बिचारे. काही संघटना, काही अभ्यासक, काही समन्वयक जीवाचं रान केलं ह्या बिचाऱ्यांनी की समाजाला मिळावं म्हणून. सरकारनं त्यांचं कधीच ऐकलं नाही. तर मग माझ्या लक्षात आलं आपल्या माध्यमातून त्यांचं चालू. किती प्रामाणिकपणा पाहिजे याच्याशिवाय, किती प्रामाणिकपणा पाहिजे याच्यापेक्षा आणखी. मी ठरवलं की बिचारे अभ्यास सांगतेत, पुस्तक वाचून वाचून परेशान झालेत, काही काही मथरे झालेत आमच्यात. नाही ऐकलं या सरकारनं, म्हणजे 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या सरकारमध्ये. मग आता चला ना, आपण सन्मान देऊ, आपण त्यांचं म्हणणं मांडून पुढे चालू. पण काहीला आता 2 खेळी खेळायचे असतात. 2 खेळीवाला आम्ही इथून पुढच्या काळात टिकून देणार नाही. मराठा समाज बी त्यांना गिनणार नाही. मग मी पण नाही. ही शेवटची संधी आहे त्यांना. मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ही शेवटची संधी आहे. एकच बाजू धरायच्या, तिकडचं ज्ञान इकडं पाजळायचं नाही, सरकारचं ऐकून. परत इकडे यायचं म्हणायचं गेलो नाही त्यांच्या पांगेला नाही खेळ ईद असते टोले. मग असं आहे की तुम्ही तुमचे भाषण आम्ही आताच्या दौऱ्यात ऐकले, त्या दौऱ्यामध्ये तुम्ही असं म्हटलात की सगळं शेवटीचं जे मिळालं नाही तुम्हाला जे काही, तर त्याचं सगळं खापर तुम्ही अभ्यासकावरच फोडलं. हो हो म्हणते, हो हो म्हणते, नंतर काय असं करते. मग आज अभ्यासक कसं येतील असं जर तुम्ही त्यांच्यावर खापर फोडत असाल तर? आणि मग नाही म्हणत नाहीत का राहायला, तुम्ही नाहीत का साक्षी? तुम्ही सगळे साक्षी झाले. मी का खोटं बोलतो? मीडियाच्या समोर विचारतो मी कवा बी. सोडू का उपोषण? ते काय आहे, तुम्ही कंदुरी बघितलेली बोकडाची? बोकडाची कंदुरी हे काय करतात बघा, ते कापेनारा हे असतो खाटी, तो काय म्हणतो, पाणी पाहिजे तो बोकडाला आणि म्हणतो कापू का? आता जेनी चालिलंय बोकड कापायला, ते म्हणतो हा कापेव ना पटकून. पाप कोणाला? जो कापेव मानला त्याला. कापणाराला काही टेन्शन आहे का? तसं मी यांना विचारतो ना राव दरबारीना, येईन केलं मग बकरा बळी, हेच सांगत येत. लय छान हो, मास हजार होणे नाही, तेच म्हणतात. मला गरीबाचं कल्याण करायचंय, करा बाबा काहीतरी, पण विश्वासानं करा समाजाच्या. तुम्ही नेत्याकडे बी जाणार आणि इकडे बी येणार, तर नेतेच ऐकून तुम्ही इकडे मग दूषित वातावरण होतंय. तसं होतंय मग बकरा गर्दीत. मी प्रत्येक वेळेस विचारलं, आता विचारलं ह्या टायमाला सुद्धा, ही एसओपी अमकं तमकं बरोबर आहे का? एकदम बेस्ट आहे म्हणे. म्हणलं तुम्ही उपोषण सोडल्यावर माग होत्या मीडियाचं पुन्हा काढा. म्हणलं उपोषण सोडल्यावर पुन्हा 7-8 दिवसांनी तुम्ही उलटच म्हणता बरं का, त्याच्यापेक्षा मी सोडितच नाही. नाही म्हणले लय बेस्ट आहे. 1.5 घंटा चर्चा केली म्हणले आम्ही.